हाय हॅलो नमस्कार, मी गणेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय आपल्या गावठी दरबार यूट्यूब चॅनलवरती. आणि मित्रांनो, घेऊन आलो आहे तुमच्यासाठी आपल्या घरच्या कोंबड्यांचा अपडेट. तर ही जी छोटी पिलं होती मित्रांनो, तर ती मस्त आता एकदम छान अशी मोठी झालेली आहेत आणि त्याची ग्रोथ पण छान झालेली आहे मित्रांनो. आणि मोर्टॅलिटी 0% आहे, म्हणजे एकही पिल्लू आणखीन तरी मेलेलं नाही मित्रांनो. तर बघूया आता, हे वाचले तर खूप छान होईल. 11 पिलं आहेत ही. तत्पूर्वी मित्रांनो, गावठी दरबार 2 आपलं हे यूट्यूब चॅनल आहे, त्याचेही 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. वॉच टाईम थोडासा बाकी आहे मित्रांनो, तो पण होईल. पण जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर गावठी दरबार 2 किंवा गावठी दरबार 2 हे चॅनल सर्च करा आणि त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. का तर हे चॅनल जे आहे गावठी दरबार, हे कधीही जाऊ शकतं मित्रांनो आणि मग कॉन्टॅक्ट राहणार नाही. त्यासाठी गावठी दरबार 2 सर्च करा आवर्जून आणि गावठी दरबार 2 या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तिकडे डिटेल्समध्येच आपण व्हिडिओ देत असतो, का तर आणखीन मॉनिटाईज नाही झालं त्यासाठी डिटेलमध्ये दिलं तरी काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो. तर तुम्ही ते नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा. तर चला तर मित्रांनो, आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर ही पक्षी मस्तपैकी आपण निजामकडून आणलेली. हिनं 11 पिलं काढली आपल्याकडे आणि छानपैकी पिलं पण सांभाळत आहे मित्रांनो. आणि ही आपल्या खनीच्या कोंबडीची एकमेव वारसदार आपल्याकडे राहिलेली आहे. आणि CRDमुळे हिचा पाय खराब झाला म्हणजे लंगडा झाला मित्रांनो. हिला पण औषध द्यायचं, पण तोंड लाल आहे, क्रॉसिंग पण करते कधीतरी. आणि अंड दिले मित्रांनो, हिने 4 अंडी घातलेली आहेत. आणि कसं वीक आहे ही मित्रांनो, पण अंडी छान घालते आणि अंडी पण फर्टाईल आहेत. आता जी आपण मल्टी कलरची कोंबडी आणलेली आहे ना, तर तिच्या खाली हिचीच 4 अंडी ठेवलेली आहेत मित्रांनो. आणि 2 अंडी असेही खराब झालेले आहेत ऑलरेडी, पण 4 अंडी फर्टाईल आहेत तर ठेवलेले आहेत. आता बघूया त्या रिझल्ट कसा येतो हिच्या अंड्यांमधून. तर मित्रांनो, मस्तपैकी आता आपली ही जी मोठी बॅच आहे 7 पिलांची, ह्या मल्टी कलर कोंबडीची आणि या गळाकाठू कोंबड्याची ही पिलं आहेत मित्रांनो. तर ती पण एकदम सुंदर झालेली आहेत. आणि हा जो कोंबडा पळतोय ना मित्रांनो, छोटासा, आपण कोंबडी म्हणून आणली होती आणि हा निघाला कोंबडा मित्रांनो मल्टी कलरचा. तर तो पण विक्रीसाठी काढलेला आहे आणि त्याची किंमत कोंबडीच्या किमती एवढी ठेवलेली आहे, 700 रुपये अशी किंमत ठेवलेली आहे मित्रांनो. मल्टी कलरचा कोंबडा आहे. जर कोणाला हवा असेल तर मी देईनच लगेच. मला काय स्पेस करायचं आहे सध्या. आपली अंड्यांवरची कोंबडी एक पिलू जी निघालेलं आहे, तिच्या खाली 15 अंडी आहेत मित्रांनो. आणि 15 ही अंडी फर्टाईल आहेत. छान ग्रोथ आहे पिलांची मध्ये. कॅन्डलिंग करून बघितलंय, तुमच्यासाठी पण कॅन्डलिंगचा व्हिडिओ मी बनवेन मित्रांनो. तर ती पिलं निघाल्यानंतर मग आता आपल्याला ठेवायला जागा नाही. आणि हा जो आपला घरचा गळाकाठू आहे ना, तो समोरच्या कोंबड्याला ताणतो मित्रांनो आणि मारतो बऱ्यापैकी. तो कोणतरी घेईल या हिशोबाने आणला होता आणि त्याची किंमत आपण 1200 रुपये ठेवली होती. पण आता मित्रांनो, मला विकायचा आहे आणि गरज माझी आहे, त्यासाठी आपण 1000 रुपये ठेवलेली आहे किंमत. आणि तो कोंबडा जो दिसतोय ना लांब, तो मस्त आहे मित्रांनो. ह्या माझ्या घरच्या कोंबड्यापेक्षा उंच आहे. त्याचा आवाज भारदस्त आहे. क्रॉसिंगसाठी पण एकदम जबर कोंबडा आहे. फक्त मित्रांनो, त्याचा तुरा जो आहे ना, थोडासा तुऱ्याची साईज जास्त आहे त्याची, मग त्यामुळे ना थोडासा कर्व होतोय मित्रांनो. तोच एक प्रॉब्लेम आहे, बाकी सगळ्या गोष्टी ओके आहेत त्याच्या. आणि जर तुम्हाला गळाकाठूची पिल्लं, गळाकाठूची ब्रीड घ्यायची असेल तर तो कोंबडा एकदम मस्त आहे. माझ्यावरती विश्वास ठेवून तुम्ही 1000 रुपयाला कोंबडा विकत घेऊ शकता मित्रांनो. आणि 1000 रुपयेच एकदम छान किंमत तर मी ठेवलेली आहे मित्रांनो. आणि घ्यायला काय हरकत नाही. आता तुम्हाला जर आवडत असेल, परवडत असेल तर तुम्ही नक्की घ्या. नाही घेतला तर मग मी बाजारात विकून टाकेन. आणि ही कोंबडी मित्रांनो, हिच्याबद्दल तुम्हाला सांगायचं, आता हिच्यावरती खूप छान शाईन आलेली आहे. आता काय होतं ना, प्रत्येक वेळेस आपण कोंबडी अंड्यावरती बसवल्यानंतर कोंबडीला तिचं जे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असतं त्या सिस्टीमला आराम मिळतो मित्रांनो. आणि मग कोंबडी खूप छान कलरमध्ये शाईन करते आणि नंतर परत नवीन जोमानं, नवीन ऊर्जेनं, नवीन ताकदीनं अंडी घालायला चालू करते. अंड्यांची क्वालिटी पण खूप चांगली असते आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला आराम दिल्यामुळे मित्रांनो, अंडी पण कोंबडी जास्त घालत असते आणि अंड्यांची साईज पण चांगली असते, कवच चांगलं बनतं. त्यासाठी तुम्ही प्रत्येक वेळेस अंड्यांचं उत्पादन घेण्यावरती लक्ष नकाच देऊ मित्रांनो. तर कोंबडीला थोडंसं आराम पण द्या. एखाद्या वेळेस बॅच घ्या तुम्ही तिची, त्यामुळे नंतर मग ती खूप चांगली अंडी वगैरे काढेल. आणि हिच्याबद्दल मी बोलत होतो मित्रांनो, ही पण खूप छान आहे कोंबडी. हिची एक थोडीशी घाण सवय आहे, अंड्यांवरतीच बीट करत असते. पण अंड्यांवरती बीट केलं तरीसुद्धा आपल्याकडे मित्रांनो अंडी खराब होत देत नाही मी. आणि आपल्या अंड्यांमध्ये म्हणजे कोंबडीच्या खाली एक पण होपा, पिसवा या अशा गोष्टी होणार नाहीत. आता अगोदर खूप दिवसाखाली झाल्या होत्या, पण त्यातून आपण खूप मोठी सीख घेतलेली आहे. आणि आपण औषध टाकत असतो, त्यामुळे पावडर टाकत असतो, त्यामुळे ही जरी किती पण संडास केली तरी पण त्यामध्ये होपा, पिसवा ह्या गोष्टी होणार नाहीत मित्रांनो. आणि ही कोंबडी मी बोलत होतो मल्टी कलरची आपण आणलेली, छान अंडी सांभाळते मित्रांनो. हे जे व्हाईटवाले 4 अंडी दिसत आहेत तेच 4 फर्टाईल आहेत आणि जे 2 आहेत ते खूड आहेत मित्रांनो. म्हणजे खराब झालेले अंडी आहेत, खूड नाहीत, ते खराब झालेली अंडी आहेत. पण आपण ठेवले उगाच तिला हे करण्यासाठी. आता हे 2 अंडी मी काढून घेईन, खराब झालेले आहेत ते. आणि ह्या 4
अंड्यांमध्ये छानपैकी पिलं होत आहेत मित्रांनो. ग्रोथ खूप सुंदर आहे आणि त्यामध्ये हे लंगड्या कोंबडीचे ती अंडे आहेत, म्हणजे खनीच्या कोंबडीची मुलगी आणि तिचे ही अंडे आहेत मित्रांनो. म्हणजे का मी ठेवतोय तर खनीच्या कोंबडी आपल्याकडे पण तयार होईल ह्या हिशोबाने. खरं तर आपल्या सगळ्याच खनीच्या आहेत पण ती जास्त क्वालिटीची होती त्यासाठी मित्रांनो. तर ही एकदम छान प्रकारे करत आहे, पण मला अजून एक मोठी निजामकडून आणायची आहे किंवा दुसरीकडे अजून कुठे भेटेल तर मग आणायची आहे आणि तिच्या खाली द्यायचे आहेत, अंडे ठेवायचे आहेत आणि मग हिला आपण देऊन टाकूया मित्रांनो. जर कोणाला ही कोंबडी अंडं पिल्लं वगैरे काढण्यासाठी पाहिजे असेल तर मी नक्की देईन. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तिची किंमत 700 रुपये असेल. थँक्यू.